आपल्याला आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा ना मला व्यापाऱ्यांचा आणि सर्वांचा। भारत माता की वंदे वंदे। आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 9 जून 2025 साली 11 वर्ष पूर्ण केली। 3 टर्म प्रधानमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली। संपूर्ण भारतभर कार्यक्रम होत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपले लाडके आमदार माननीय नारायणजी कुचे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचं नाव आहे प्रोफेशनल मीट किंवा बौद्धिक संमेलन। म्हणजे याच्यामध्ये विशेष करून व्यापारी वर्ग असतील, व्यावसायिक असतील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक या सर्वांना बोलवलंय। अशा या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्षता आपले लोकप्रिय आमदार माननीय नारायणजी कुचे, तसेच याच तालुक्याचे लोकप्रिय नेते माजी आमदार विलास बापू कराड, आमचे पदाधिकारी दीपकजी ठाकूर, औदुंबर बागडेजी, अवधूत नाना खडके, केदार कुलकर्णी आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्या व्यासपीठावर डॉक्टरचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डॉक्टर भाला असतील, डॉक्टर बेशे असतील, वकिलाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डॉक्टर आर कुलकर्णी आहेत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून श्री जाधव आहेत, तसेच रमेश राठी व्यापारी महासंघातर्फे। आणि काही ना काहीतरी आपण मताची मागणी करतो, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडे येतोय तर प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलेल्या वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळ्या योजना गोरगरिबापर्यंत पाठवा, गोरगरिबापर्यंत पोहोचवा आणि त्या माध्यमातून आज आपल्या सर्वांना एक विकसित भारतचा संकल्प करायचा। तुम्ही आम्ही आपल्या परिवारासाठी जगतोय, आपला परिवार मोठा व्हावा, 2 पैसे आपण जमवावे, आपली मुलं शिकावी, हे तर प्रत्येकाचं ध्येय आहेच। पण त्याच बरोबर आपला भारत देश विकसित राष्ट्र बनला पाहिजे, या भारताला विश्वगुरु बनवायचं आहे, त्याची आपण आज शपथ घेणार आहोत। आणि हे जर करायचं असेल तर आपणाला आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री जे आपल्या देशात तर लोकप्रिय आहेतच, पण तुम्ही पेपर मधून वाचता त्यांची लोकप्रियता संपूर्ण जगामध्ये जर कुठला लोकप्रिय नेता असेल तर ते आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री। आतापर्यंत आजच तुम्ही पेपरला वाचला असेल, आतापर्यंत भारत देशाचे वेगवेगळे प्रधानमंत्री झाले आणि 28 देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान जर कोणी दिला असेल तर ते प्रधानमंत्री मोदी साहेबांना मिळाला। म्हणजे आतापर्यंत इंदिरा गांधीला फक्त 2 देशांनी सन्मान केला, नेहरूजींचा 2 देशांनी सन्मान केला आणि बाकी प्रधानमंत्र्यांचा, आपले राजीव गांधी असतील का दुसरे कुठलेही प्रधानमंत्री असतील, त्यांचा कुठल्याही देशाने सन्मान केला नाही। पण या प्रधानमंत्र्याचा सन्मान 28 देशाने केलेला आहे। आपल्याकडे जसं भारतरत्न सर्वोच्च सन्मान आहे तसं सर्वोच्च सन्मान यांनी केलेला आहे। तर या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की माननीय प्रधानमंत्री 2014 साली 26 मेला शपथ घेतली आणि 26 मेला शपथ घेतल्यानंतर त्या कालचा भारत जर आपण पाहिला, 2014 पूर्वीचा भारत, तर केंद्रातली बरेच मंत्री जेलमध्ये होते काँग्रेसच्या काळात। काय कारण होतं बरं? कॉमनवेल्थ गेमचा घोटाळा झाला, त्या घोटाळ्यामधून 70,000 कोटीचा भ्रष्टाचार, स्पेक्ट्रम चा घोटाळा झाला, त्यामुळे मंत्री जेलमध्ये गेला। त्याचबरोबर कोळशाचा घोटाळा झाला, मंत्री जेलमध्ये गेला। अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील, पण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी
शपथ घेतल्यानंतर ज्यावेळेस संसद मध्ये चालले होते त्यावेळेस देशाची घटना जी बाबासाहेबांनी लिहिली तिला वंदन केलं आणि सांगितलं की मी या देशाचा प्रधानमंत्री म्हणून शपथ जरी घेतला असलो तर मी या देशाचा प्रधानमंत्री आहे, पण प्रधान सेवक म्हणून काम करणार आहे. न खाऊंगा ना खाने दूंगा अशी त्यांनी त्यावेळेस शपथ घेतली आणि त्यावेळेस पासून सातत्यानं काम केलं आणि त्यावेळेस पासून भ्रष्टाचार कंट्रोल करायचं काम केलं. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सरकार कंट्रोल केला. 2014 पूर्वीचा भारत आठवा. 2014 पूर्वीच्या भारतामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये आतंकवाद माजलेला होता. आतंकवाद्याचे हल्ले होत होते, बॉम्बस्फोट होत होते, निष्पाप लोकांचे जीव घेतले जात होते. पण मोदी साहेब आल्यानंतर एकही आतंकवाद कुठल्याही शहरात झाला नाही. बॉर्डरवर आतंकवाद झाला पण त्याला जसं अगोदरचे प्रधानमंत्री युनो मध्ये जाऊन निषेध करत होते, विनवणी करत होते, पण आपल्या प्रधानमंत्र्यांनी जशा तसा उत्तर दिलं किंवा त्याही पेक्षा जास्त उत्तर दिलं. आपण म्हणतो मराठीमध्ये हिंदीमध्ये ईद का जवाब हम पत्थर से देंगे. म्हणजे 3 वेळेस पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपला देश एक गरीब देश समजला जात होता, गरिबांचा देश, अंधाधुंदी माजलेला देश. पण मागच्या 14 वर्षांमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशाचा विकास होतोय. सर्व क्षेत्रामध्ये विकास होतोय. आमची इकॉनॉमी जी 10व्या नंबरला होती ती आता 4थ्या नंबरला आली. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष राज्य आमच्यावरती केलं त्या इंग्रजांपेक्षा आज आपली इकॉनॉमी चांगली आहे. इकॉनॉमी चांगली झालेली आहे. जर आपलं पर कॅपिटा म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि 2014 मध्ये या 140 कोटी देशाचं पर कॅपिटा जर इन्कम पाहिलं तर 78,000 होतं. आता आपलं पर कॅपिटा इन्कम जर आहे तर 1,80,000 रुपये. म्हणजे पर कॅपिटा इन्कम वाढलं, रोजगाराच्या संधी वाढल्या, इन्व्हेस्टमेंट वाढले, निर्यात वाढली. आपली निर्यात जवळजवळ $9,000 बिलियन निर्यात झाली. तर एकंदरीत सर्व क्षेत्रामध्ये भारत आघाडी घेतोय आणि केवळ माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात त्यामुळे होत आहे. आपली इकॉनॉमी, आपली जीडीपी $5 ट्रिलियन करायचं ध्येय ठेवलंय. $5 ट्रिलियन म्हणजे अत्यंत जवळजवळ 3ऱ्या नंबरला आपण जातो जगामध्ये. आताच तुम्ही वाचला असेल काही दिवसापूर्वी जवळजवळ आपली इकॉनॉमी $4 ट्रिलियन गेली आहे. $4 ट्रिलियन पर्यंत गेलेली. तर अशा या भारत देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल सांगायचं असेल तर कुठली पहिली स्टेप घेतली असेल तर स्वच्छता मोहीम घेतली. स्वच्छता मोहीम घेतल्यानंतर काही लोकांनी त्याची टीका केली, काय स्वच्छतेमध्ये पडलंय. पण भारत देशाला स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली होती. अजूनही आपला भारत देश हागणदारी मुक्त नव्हता. म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर ग्रामीण भागात सुरुवात करताना सुगंधारी हागणदारी असायची, टॉयलेट नव्हत्या. तर 12 कोटी लोकांना, राठी साहेब 12 कोटी लोकांना आपण टॉयलेट बांधून दिले. फक्त टॉयलेट बांधून दिला नाही, आमच्या गोरगरीब लोकांना 4 कोटी लोकांना घरं बांधून दिली, टॉयलेट बांधल्या. पण काही लोकांना, गरीब लोक होते आपल्या भारत देशाची, म्हणून काही लोकांना उपाशी पोटी झोपावं लागत. आमच्या भारत देशातला एकही माणूस उपाशी पोटी झोपला नाही पाहिजे म्हणून गरीब कल्याण सारखी योजना आणि गरीब कल्याणच्या योजनेच्या माध्यमातून 81 कोटी जनतेला मोफत आणि अल्प दरात अन्नधान्य मिळतं. ज्यांच्याकडे बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांना अगदी 2 रुपयामध्ये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ अजूनही मिळतो. हे झालं, घर झालं, स्वच्छतागृह झालं. प्रत्येकाला अन्नधान्य कसं मिळेल ते पाहिलं. तुम्ही आठवत असाल तर काही वर्षापूर्वी गॅस मिळत नव्हता. प्रत्येकाच्या घरात गॅस नव्हता.
चूल होती, पण गरीब असेल श्रीमंत असेल तर गरिबांना उज्ज्वला योजना सारखी योजना आणली आणि त्या माध्यमातून 11 कोटी लोकांना 100 रुपयामध्ये गॅस दिला आणि वर्षातून 3 वेळेस गॅस सिलेंडर मोफत दिलं जातं, म्हणजे गॅस मोफत दिला. याही पेक्षा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, समजा अशा एखाद्या घरामध्ये कोणी आजारी पडलं, वयोवृद्ध आमच्या बाबाला हार्ट अटॅक आला, अँजिओप्लास्टी करावी लागली, तर अँजिओप्लास्टीला 2-3 लाख खर्च यायचा. त्यावेळेस कसं करणार? गरीबाकडे काही नाहीये, तर त्यावेळेस त्याचं घर त्याला गहाण ठेवावं लागायचं, घर विकावं लागायचं, शेत विकावं लागायचं. पण माननीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारतची योजना आणलेली आहे. आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स आहे. ह्या योजना तुम्हाला पोहोचायच्या, या योजना गोरगरिबापर्यंत न्यायच्या, म्हणून तर हा कार्यक्रम आहे. 5 लाख पर्यंत जर तुम्ही इन्शुरन्स काढला तर तुम्हाला कुठलाही इलाज मिळू शकतो. म्हणजे कुठलाही तुम्हाला आजाराचं ऑपरेशन असेल तर ते फ्री मध्ये होऊ शकतं. ही सुद्धा योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये डॉक्टर बाळासाहेब बसलेले आहेत, डॉक्टर विजय बसलेले आहेत. एखादा औषध जर ब्रँडेड औषध घ्यायचं असेल, समजा पॅरासिटामॉल म्हणजे ताप आली म्हणून गोळी घ्यायची असेल, खरंच आहे तर क्रोसिन गोळी 1 रुपयाला मिळते. क्रोसिन गोळी 1 रुपयाला मिळते. तर मोदी साहेबांनी ओळखलं आणि जर ब्रँडेड औषध जर घ्यायचं झालं म्हणजे क्रोसिनचीच म्हणजे पॅरासिटामॉल गोळी ही 10 पैशाला मिळते. म्हणजे ब्रँडेड. आता इथं आमचे केमिस्ट नाशिकचे कोणी आहे तर हात वर करावा, आहे कोणी? कोण दिसत नाही. तर जन औषधी योजनेच्या माध्यमातून जेनेरिक स्टोअर्स काढले आणि जेनेरिक स्टोअरच्या माध्यमातून अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे स्वस्त किमतीमध्ये औषधे मिळायचा प्रयत्न. एक उदाहरण देतो. समजा अँजिओप्लास्टी करायची असेल तर अँजिओप्लास्टी मध्ये स्टेंट टाकावा लागतो. जर तुम्ही स्टेंट घ्यायचा असेल तर तो 50,000 पासून ते अगदी 5 लाखापर्यंत स्टेंट मिळतो. तुमच्या कॅपॅसिटीने घ्या. पण गोरगरिबांना काय करा? गोरगरिबासाठी याच स्टेंटची किंमत आज 6 ते 7,000. म्हणजे जन औषधीच्या माध्यमातून अशा प्रकारचे मेडिकल स्टोअर काढले ज्याच्यामध्ये गोरगरिबांना अत्यंत अल्प दरामध्ये औषधे मिळतात. याही पेक्षा अगोदरचा काळ आठवा. बँकेमध्ये गेला, बँकवाले म्हणायचे तुमच्या ओळखीचं कोण आहे, एखाद्या अकाउंट होल्डरची सही आणा. 5,000 रुपये घेऊन येतात, तुमचा अकाउंट उघडतो. आणि मोदी साहेबांनी जनधन योजना काढली आणि जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेला सांगितलं की तुमच्या भागामध्ये एकही नागरिक नाही राहिला पाहिजे त्याचा बँकेमध्ये अकाउंट नाही. सर्वांचे अकाउंट काढले आणि ते अकाउंट काढत असताना कुठलाही एक पैसा घ्यायचा नाही. त्याला झिरो बॅलन्स अकाउंट म्हणतात. असे जवळजवळ 55 कोटी लोकांचे अकाउंट काढले. ते मोदी साहेबांनी केलंय. आठवा तो काळ 1985चा, ज्या वेळेस राजीव गांधी प्रधानमंत्री होते. राजीव गांधी म्हणत होते आम्ही केंद्रातून 100 रुपये पाठवतो आणि इथं फक्त 15 रुपये मिळतात, 85 रुपये मिळत नाहीये. आणि 85 रुपये मधलेच लोक खाऊन टाकतात, दलाल खातात. पण काहीच केलं नाही, कुणीच काही केलं नाही. माननीय मोदी साहेब प्रधानमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून JAM ट्रायनिटी काढली आणि या माध्यमातून DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर, म्हणजे ज्याला पैसे द्यायचे त्याच्या अकाउंटला पैसे जातात. ते कसं झालं? प्रत्येकाचे अकाउंट काढले. हा प्रत्येकाचा अकाउंट आधार कार्डला लिंक केला आणि आधार कार्डला लिंक केल्यानंतर तोच अकाउंट मोबाईलला लिंक केला. त्याला JAM म्हणतात. ते मोदी साहेबांनी केलं. आणि परिस्थिती अशी झाली की मोदी साहेब समजा किसान सन्मान योजना आहे, आपल्या शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये देतात. बटन दाबलं की शेतकऱ्याच्या अकाउंटला 2,000 रुपये येतात. म्हणजे कोणी ठेवला नाही त्याला आता पैसे खाणार. एवढंच नाही,
एवढंच नाही तर त्याला मेसेज जातो, बाबा तुमच्या अकाउंटला 2000 रुपये आले. ही जाम प्लॅनिटी मोदी साहेबांनी काढली. एवढंच नाही तर भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्वस्त धान्याची दुकानाची जर व्यापारी असतील, स्वस्त धान्याच्या दुकानावरती जोपर्यंत त्यांचं आयडेंटिफिकेशन होत नाही तोपर्यंत त्याला अन्नधान्य मिळत नाही. त्याच्यामधून लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार. एवढंच नाही तर अगोदर म्हणजे इन्स्पेक्टर राज होतं. इन्स्पेक्टर राज म्हणजे एखादा छोटा व्यापारी असेल, उद्योजक असेल तर त्याच्याकडे 17 प्रकारचे इन्स्पेक्टर जायचे आणि वेगवेगळी मागणी करायची. ते सगळं बंद केलं आणि जीएसटी सारखा कायदा आणला आणि जीएसटीच्या माध्यमातून आज एकच टॅक्स आहे तो जीएसटी. हा जीएसटी टॅक्स आहे. त्याच्यामध्ये काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अमेंडमेंट म्हणजे बंडल पार्लमेंट मध्ये आणलं, वेगवेगळ्या अमेंडमेंट केल्या आणि आज मला तुमच्या समोर आनंदाने सांगावं वाटतं की जीएसटीची वार्षिक उत्पन्न जर पाहिलं मंथली इन्कम तर 2 लाख कोटीपेक्षा जास्त एवढं उत्पन्न आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर आमच्या महिला भगिनी, आज महिला दिसत नाही पण महिलांचं सबलीकरण करावं, महिला सशक्त कराव्या, महिला उद्योजक बनाव्या, महिला राजकारणात याव्या म्हणून वेगवेगळ्या योजना आणल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जर कुठला पार्लमेंट मध्ये निर्णय झाला असेल तर जो वर्षात 4 वेळेस पार्लमेंट मध्ये ठराव मंजूर करायला टाकला पण तो मंजूर झाला नाही. महिला शक्ती, नारी शक्ती वंदन अभियान, त्या माध्यमातून 33% महिलांना पार्लमेंट मध्ये आणि विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचं काम प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखा कार्यक्रम असेल, एखादी महिला गरोदर असेल त्या गरोदर महिलांना ज्यावेळेस गरोदरपणी मूल चांगलं वाढलं पाहिजे, तिची तब्येत चांगली राहिली पाहिजे म्हणून तिला त्या महिलेला 12 आठवड्याची जी रजा होती ती आता 26 आठवड्याची रजा केली आणि फक्त रजाच केली नाही तर त्या महिलेसाठी 6000 रुपये तिला मिळतात. तिच्या आहारासाठी फक्त नोंदणी करावी लागते. ती सुद्धा योजना आणली, त्या माध्यमातून आज आपला भारत होत आहे. एकंदरीत आज आपल्या भारत देशामध्ये असं वातावरण बनलंय की एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे संभाजीनगर मध्ये 1 त्या 70,000 कोटीचे मोठमोठे कारखाने येत आहेत. आज जालना शहर असेल, संभाजीनगर शहर असेल, एक ट्विन सिटी बनलंय. आज रेल्वे स्टेशन आपल्याला माहित आहे डांगे साहेब रेल्वे मंत्री होते. इथं रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी पैसा दिला, संभाजीनगरला दिला. 1300 रेल्वे स्टेशन देशातले केले. अगदी डबलीकरण असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, जालना ते अजिंठा असं रेल्वेचं लाईन टाकायचं असेल, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण वेळ नाही. एकच सांगू इच्छितो, आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारते त्याला कारणीभूत काय असेल तर शेतकरी आणि उद्योग दोन्ही ठिकाणी. जसं मी शेतकऱ्यांसाठी सांगितलं किसान सन्मान निधी योजना असेल, शेतकऱ्यांसाठी जशी फसल विमा योजना असेल, शेतकऱ्यांसाठी जसं किसान क्रेडिट कार्ड असेल, शेतकऱ्यांना पैसे पाहिजे तर तुम्हाला कोड द्यायची गरज नाही. 7-12 दाखवा आणि 3 लाखाचं कमी इंटरेस्ट मध्ये तुम्हाला सीसी मिळतं. आता त्याला 5 लाख केले. याच बरोबर अगोदरचा जर तुम्ही काळ आठवला काँग्रेसचा तर युरियासाठी आपल्या भावाला गोळीबार झाला होता. तो युरिया सध्या उपलब्ध आहे. अशा अनेक गोष्टी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात झाल्या आणि त्याच धर्तीवरती आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सुद्धा काम होत. आज जालना असेल, संभाजीनगर असेल, अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गासारखा महामार्ग काढला. कालच पेपरला जाहिरात होती, आम्हाला महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनवायचे. तर विकसित महाराष्ट्र बनवायचा असेल, विकसित भारत देश बनवायचा असेल तर आपल्या सर्वांना
आपल्या सर्वांना एकच महत्वाचं काम करावं लागेल की आपणाला एकत्र येऊन काम करावं लागेल. जात धर्म पात पंथ न पाहता आम्ही सर्व भारतीय 140 कोटी भारतीय एक आहोत. 140 कोटी भारतीयांना निर्धार करायचा आहे की आम्हाला भारताला विकसित राष्ट्र बनवायचं. म्हणून आपल्याला आपल्या ठिकाणी जे काय आपला हक्क आहे, मी शेवटी तुम्हाला शपथ देणार, जो आपला हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे. आता मतदानाचा हक्क आहे, किती लोक मतदान करतात, विशेषतः सुशिक्षित लोक करत नाही. तो आपला हक्क बजावला पाहिजे. म्हणजे आपला हक्काची जाणीव जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हक्क आहे ते बजावलंच पाहिजे. त्याचबरोबर आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव पाहिजे. आम्ही हे देशासाठी केलं पाहिजे, आम्ही हे समाजासाठी केलं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला करण्याची गरज आहे. आणि हे जर दोन गोष्टी आपण करू शकलो तर आपल्या राष्ट्रासाठी आपण काम केलं, आपल्या फॅमिलीसाठी काम केलं तर नक्कीच आपला भारत देश हे विकसित राष्ट्र बनेल. आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी संकल्प केला, आमच्या या अभियानाचं नावच आहे संकल्प से सिद्धी. आमचा संकल्प आहे, आपल्या सर्वांचा संकल्प आहे, भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं. भारत देशाला जी पूर्वी सन्मान होता, हजारो वर्षापूर्वीचा देश आहे आमचा, हा प्राचीन देश आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, हा आमच्या ऋषीमुनीचा देश आहे. पण मोगलांचा अतिक्रमण असेल, इंग्रजांचा अतिक्रमण असेल, त्यांनी आमची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पूर्वी आला जिथं आमच्या अयोध्येमध्ये राम मंदिर होतं, ते राम मंदिर तोडलं, तिथं मस्जिद बांधली. आम्ही कुठं काय अतिक्रमण करणार नाही, पण जे आहे आमचं ते आम्हाला मिळालं पाहिजे. म्हणून राम मंदिर बांधायचं काम सुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळामध्ये झालं. आम्ही म्हणतो काशी, बनारसला मोठा कॉरिडॉर बनवला, सोमनाथ असेल, उज्जैन असेल, या ठिकाणी मोठमोठे कॉरिडॉर बनवले. आणि त्याही पेक्षा सर्वात जर काही महत्वाचं असेल राष्ट्रासाठी तर 370 कलम हटवलं. काय होतं 370 कलम? काश्मीर आज मी तुम्हाला विचारू इच्छितो, काश्मीर आज आमचा आहे का? नाही आहे. काश्मीर आपला भाग आहे, पण या काश्मीर मध्ये 370 कलम असं होतं की आमचा प्रधानमंत्री जो कोणी असेल तो त्या सीएम तिथला प्रधानमंत्री त्याला संबोधलं जायचं. आपल्याकडे जे नियम होते घटनेमध्ये त्या तिथे लागू नव्हत्या. आपला झेंडा तिरंगा होता, काश्मीरचा झेंडा वेगळा होता. म्हणजे दोन निशाण, दोन प्रधान आणि दोन संविधान काश्मीरमध्ये होत्या, ते सुद्धा हटवण्याचं काम प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं. त्याहीपेक्षा मी सांगू इच्छितो, आज आमच्या देशामध्ये आमच्या मुस्लिम भगिनी आहेत, माता आहेत, आणि मुस्लिम समाजामध्ये जिथं मुस्लिम राष्ट्र आहे, आमचं तर सेक्युलर राष्ट्र आहे, सर्व धर्माचं हे राष्ट्र आहे, सर्व धर्म पंथाचा हा भारत देश आहे. पण मुस्लिम राष्ट्रामध्ये सुद्धा ट्रिपल तलाक नव्हता. ट्रिपल तलाक म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे, तलाक 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 म्हणजे झाला घटस्फोट. म्हणजे त्या महिलेला आयुष्यभर घटस्फोट म्हणजे महिला म्हणून राहावं. पण ट्रिपल तलाक रद्द करण्याचं काम सुद्धा आमच्या मुस्लिम भगिनीसाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी केलं. कुठलीही सुविधा असो, एखादं घर असो, स्वच्छतागृह असो, आमची गरीब कल्याण योजना असो किंवा आरोग्याची योजना असो, कुठलीही योजना कुठल्याही जात पंथ धर्मावरती नाही, सर्व भारतीयासाठी आहे. म्हणून अशा अनेक योजना सांगता येतील. पण मला माहित आहे तुम्हाला भूक लागली आणि कुलकर्णी साहेबांचं जेवण आहे ना, हा मग जेवण असताना जास्त वेळ बोलणार नाही, पण एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वजण शपथ काढून देणार, आपण सर्वजण आज मोदी साहेबांचा जो विचार आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, हा मंत्र जो आहे तो मंत्र आपल्या मनात घेऊन आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी म्हणजे केंद्राकडून आलेला एक संकल्प आहे आपल्याला, तो म्हणजे छोटी शपथ आहे, पण 2 ते 3 मिनिटाची ती आपण घेऊ
आणि मग हा कार्यक्रम संपेल. आणि जाता जाता सांगू इच्छितो, आज आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. विश्वजित, तुला माहिती आहे का मला माहिती, पण आज आमचे खरात साहेबांना माननीय फडणवीस साहेबांनी माजी आमदारांचं उपाध्यक्ष केले या संघटनेचं. म्हणून आमदार तुझे साहेब स्वागत करा त्यांचे. या संघटनेचं त्यांच्यावर आज मोठी जबाबदारी दिलेली आहे. जेवढे माजी आमदार आहेत त्या संघटनेचे ते आता उपाध्यक्ष झाले आणि त्यांना मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांना ऑफिस सुद्धा दिलेलं आहे. लक्षात ठेवा, माजी आमदारांच्या अडचणी समजणं आणि काढून घेणं हे केलं. राष्ट्र बनवायचं आहे, एक विश्वगुरु बनवायचं आहे. त्यासाठी सर्वांनी एकदा उभे राहा. शपथ हे जे बोलतील त्यांच्या माग म्हणायचे आपण, आणि शपथ झाल्यानंतर आभार होईल किंवा रक्तहीत होईल आणि कार्यक्रम संपेल. विकसित भारत 2047 पर्यंत करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व आत्मीय जनप्रतिज्ञा घेऊ. मी रवींद्र मसलकर, आपापलं नाव घ्यायचं सगळ्यांनी. भारताचा जागरूक नागरिक, विकसित भारत 2047 चा संकल्प साध्य करण्यासाठी प्रतिज्ञा घेत आहे. संविधानाने दिलेल्या मतदानाचा हक्क मी नियमितपणे बजावेन, तसेच इतरांनीही मतदान करण्यास प्रवृत्त करेन. याद्वारे लोकशाहीच्या मूल्यांचे मी रक्षण करेन. सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे तसेच सरकारी मालमत्तेचे रक्षण करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. स्वच्छ, सुंदर, आरोग्यपूर्ण भारत घडविण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन. राष्ट्रीय एकता, अखंडता राखण्यासाठी जात, धर्म, भाषा, लिंग आणि प्रदेश यासारख्या मुद्द्यांचा वापर करून मी मनभेद करणार नाही. भारताचे सांस्कृतिक वैविध्य आणि वैभवशाली वारसा याचा मी नेहमीच आदर करेन. महिलांचा सन्मान राखण्यासाठी आणि स्त्री सशक्तीकरणासाठी मी वचनबद्ध राहीन. राष्ट्र उभारणीतील शिक्षण, पर्यावरण, जल संवर्धन आणि ऊर्जा बचत या महत्त्वाच्या घटकांचा विचार करून मी त्याप्रमाणे वर्तन करेन. भ्रष्टाचार मुक्त, समतायुक्त आणि एक जिनसी समाज निर्मितीसाठी योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन. राजकारणातील घराणेशाही व वसाहतवादी विचारसरणीचा या विरोधात मी आवाज उठवेन. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन, संशोधन, तंत्रज्ञानाची प्रगती या विचारांचा मी नेहमी सन्मान करेन. सार्वजनिक जीवनात वावरताना सर्व क्षेत्रात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि राष्ट्रहित प्रथम हा दृष्टिकोन घेऊन मी काम करेन. जबाबदार नागरिक या नात्यानं मी देशाची सेवा करेन.
अन्य कोणत्याही विषयापेक्षा राष्ट्रप्रेमाला मी प्राधान्य देईन. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी मी माझ्या तन मन धनाने योगदान देईन. यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करेन. आज, आता आणि उद्याही. जय हिंद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.